नमस्कार, मी दीपक. जागृत लोकशाही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थातच सध्या विषय असणार आहे लोकसभा राजकारण आणि निवडणुकी संदर्भातला. सॉरी, माफ करा, विधानसभा राजकारण आणि निवडणुकी संदर्भातला. आज आपण चर्चा करणार आहोत ज्या गोष्टीची, तो मतदारसंघ आहे नाशिक जिल्ह्यामधील महत्त्वाचा, तितकाच चुरशीची लढाई होणार असल्याचा जो मतदारसंघ आहे तो आहे क्रमांक 113, नांदगाव विधानसभा मतदारसंघ. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे सद्यस्थित विद्यमान आमदार जे आहेत ते सुहास कांदे आहेत. सुहास कांदे यांचं जे काही अनेक वर्षांपासून म्हणजे गेल्या 2019च्या त्यांनी पंकज भुजबळ यांना धोबी पछाड दिल्यानंतर अवघ्या 13-13.5 हजार मतानं त्यांना धोबी पछाड त्यांनी दिलं होतं. अर्थातच पंकज भुजबळ यांनी 2009 त्यानंतर 2014 यावेळेला त्यांनी म्हणजे दोन्ही वेळेला पंकज भुजबळ यांनी आमदारकी लढवली होती आणि ते जिंकून आले होते. त्यानंतर 2019ला मात्र सुहास कांदे यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. सध्या सुहास अण्णा कांदे जे आहेत ते शिंदे गटात, शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आहेत. अनेक गोष्टींनी चर्चेत असलेले सुहास कांदे हे सर्वश्रुत आहेत. येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते आपलं परत एकदा नशीब आजमावतील यात शंकाच नाही. त्यांच्यासमोर आता जे कडवं आव्हान असणार आहे ठरल्याप्रमाणे भुजबळ आणि सुहास कांदे हे युद्ध आपल्याला सर्वश्रुत आहे. तर भुजबळ आता कोणाला उभं करणार, त्यामध्ये आता समीर भुजबळ यावेळी त्यांचं नाव समोर येत आहे. अजून प्रत्यक्षात किंवा अर्थार्थी हे नाव जाहीर करण्यात आलेलं नाही, मात्र समीर भुजबळ यांनी आपली मोठ बांधायला सुरुवात केली. विविध ठिकाणी ते प्रचार करतायत, बैठका घेत आहेत, पदाधिकाऱ्यांशी चर्चा होते. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तिकीट मिळणार अशी चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर तिथे आहेत गणेश धात्रक जे आहेत ते सुद्धा निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर अश्विनी आहेर त्या पण आहेत, पंकज खताळ आहेत, विशाल वडगुले हे सुद्धा राहणार आहेत. थोडक्यात आपण आज 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. नांदगाव विधानसभा मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला आहे. तो यासाठी की नांदगावमध्ये आजही पाण्याचा प्रश्न हा हव्या तितक्या प्रमाणात सोडवण्यात आलेला नाही. नांदगाव मतदारसंघामध्ये अनेक छोटी मोठी खेडे आहेत, पाडे आहेत, त्या ठिकाणी पाण्याचा अजूनही अडचणीचा सामना हा तेथील नागरिकांना करावा लागतोय. अर्थातच शिवसेनेमध्ये असलेले सुहास कांदे यांनी ज्यावेळेला शिंदे यांनी 40 आमदार आपल्यासोबत घेऊन आपलं एक नवीन मतदार किंवा आपलं एक नवीन जो काही गट तयार केला त्याला शिंदे सेना आपण संबोधतो, त्यामध्ये आता सुहास कांदे आहेत. सुहास कांदेंबद्दल बोलायचं झालं तर आज दादा भुसे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सुहास कांदेने आपल्या मतदारसंघात अनेक कामं केली, भरपूरशी कामं केलेली आहेत. त्यामध्ये विचार केला तर भुजबळांच्या समोरील असलेला उमेदवार गेल्या भुजबळांना 2 वेळेला म्हणजे 2009ला आणि 2014ला पंकज भुजबळ यांना निवडून दिलेला असताना सुद्धा जी कामं सुहास कांदेंनी केली आहेत ती कामं त्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी नव्हती केलेली असं तेथील मतदार म्हणतोय. तर भुजबळांना गेल्या 10 वर्षापूर्वी नाशिकचे शिल्पकार, नाशिकचे विकास पुरुष असं संबोधलं जात होतं. मात्र भुजबळांनी आता कुठेतरी त्या गोष्टीकडे पाठ फिरवलेली आहे आणि आपल्याच घरात कसं येईल किंवा आपल्याच शिक्षण संस्था कशा वाढतील, आपणच आपलं कसं मोठं होऊ यासाठी त्यांनी पंकज भुजबळ यांना उभं केलं होतं. त्यानंतर त्यांना त्यांचे मुलगा जे आहेत पंकज भुजबळ त्यांना उभं केलं होतं, स्वतःही ते उभे राहतात. त्यामुळं भुजबळ आता सध्या विकास पुरुष म्हणून आहेत की नाही असा संभ्रम आता मतदारांच्या मनात आहे. आता विचार जर केला तर सुहास अण्णा कांदे देवाज ग्रुप हा त्यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वी म्हणजे काही 10 ते 15 वर्षांपूर्वी देवाज ग्रुप नावाची त्यांची एक संघटना, संस्था, ऑर्गनायझेशन होती, फाउंडेशन म्हणून. तर या अंडर त्यांचे सर्व सामाजिक कार्यक्रम चालायचे. तर देवाज ग्रुप किंवा सुहास अण्णा कांदे ग्रुप असं म्हणून देवाज ग्रुप अशी एक त्यांची फर्म होती.
तर त्या अंडर त्यांची रिकव्हरी एजन्सी होती. ते संपूर्ण जे काही नाशिक शहर किंवा नाशिक शहराच्या बाहेर ज्या काही गाड्या टू व्हीलर असतील किंवा मोठ्या गाड्या असतील किंवा काही लोनच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी असतील, तशी त्यांची सुरुवात होती की त्यांचं जे टार्गेट होतं की मुख्य त्यांचा व्यापार किंवा ज्याला आपण बिझनेस म्हणू तो होता त्यांचा रिकव्हरी एजन्सी, आणि त्या माध्यमातून ते पुढे आले. तर आता सद्यस्थित सुहास कांदे हे शिंदेंचे म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. निकटवर्ती यासाठी की कुठलाही कार्यक्रम आजपर्यंत शिंदे यांनी त्यांचे ज्या वेळेला शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळली आणि आपले जे 40 आमदार आहेत त्यामधील सुहास अण्णा कांदे हे त्यांच्या कायमच जवळ राहिले. सुहास कांदेंनी ज्या कार्यक्रमाला म्हणून त्यांना बोलवलं आहे, शिंदे प्रत्येक कार्यक्रमाला आज आपल्याला उपस्थित राहिलेले दिसतात. आजवरचा शिंदेंचा हाच त्यांचा संबंध आपल्याला दिसतो. तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या 2024च्या ज्या निवडणुकीमध्ये आता जे काही गटातटाचं राजकारण आहे, शिंदे भुजबळ म्हणजे शिंदे आहेत, त्यानंतर तुमचे अजित पवार गट आहेत, तर भरपूरसे गट झालेत. आता या संघटनात्मक गटांची जी विभागणी झालेली आहे, या विभागणीमध्ये आता कोण आपली कशी वर्णी लागणार. नाशिकचा जो मतदार आहे म्हणजे मी नाशिक जिल्ह्याचाच विचार करतो सध्या. नाशिक जिल्ह्यातले जे काही मतदार आहेत ते आजवर त्यांची अशी ओळख आहे किंवा आज नाशिकचे जे काही मतदार आहेत, नागरिक आहेत, ते देताना भरभरून देतात. जो निवडणुकीला उभा राहिलेला जो उमेदवार आहे त्याला देताना ते भरभरून देतील, त्याच्या पारड्यात आपलं मत टाकतील. पण एकदा जर त्यांनी कामं नाही केले, तर त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी नुसतंच आपलं पदं मिरवलीत किंवा आमदारकी मिरवली किंवा खासदारकी मिरवली, त्यानंतर नाशिककरांनी त्याला सपशेल नाकारलं आहे. आपण मागच्या इतिहासात बघतो. म्हणजे नाशिकमधला हिरे घराणा असेल किंवा भुजबळांचा जरी विचार केला तर भुजबळांची आता सद्यस्थित परिस्थिती तीच आहे. गेल्या मागच्या काही वर्षांपूर्वी भुजबळ हे अज्ञातवासात गेलेले होते. म्हणजे जेलवारी झाल्यानंतर भुजबळ अज्ञातवासात होते. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं जवळजवळ असंच सर्व स्तरातून बोलण्यात येत होतं. ठीक आहे, काही अर्थाने त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून आपल्या गाठीभेटी सतत ठेवल्या आणि त्यांनी वाढ ठेवली. त्यांनी म्हणजे सक्रिय राजकारणात ते पुन्हा आले, आपल्या मुलाला त्यांनी परत तिकीट देऊ केलं, स्वतः निवडून आले. तर या सर्व गोष्टी जर बघितल्या तर आता येणारा जो विधानसभेचा जो काळ आहे तो कठीण असणार आहे. म्हणजे खरी लढत चुरशीची जी आहे सुहास कांदे आणि भुजबळ यांच्यातच पाहायला मिळणार आहे. इतर भरपूरसे उमेदवार आहेत, गेली 5 ते 6 उमेदवार हे तिथे रिंगणामध्ये आहेत. मात्र छगन भुजबळ म्हणण्यापेक्षा भुजबळ विरुद्ध कांदे ही लढाई आपल्याला यावेळेला सुद्धा नांदगावमध्ये पाहायला मिळणार आहे. नांदगावमध्ये सुहास कांदेंना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक प्रकारचे कार्यक्रम ते म्हणजे लोकोपयोगी कार्यक्रम असतील, स्वतः काही गोष्टी त्यांना दान करायच्या असतील, काही माध्यमातून समाज माध्यमातून ते कायम प्रकाश होतात असतात. त्यामुळे सुहास अण्णा कांदेंची प्रसिद्धी ज्याप्रमाणे वाढते त्याप्रमाणे आता भुजबळांना ती प्रसिद्धी किंवा भुजबळांना ते कसं अटकाव करतात किंवा भुजबळ त्यांना कसं अटकाव करतात आता असा प्रश्न समोर येऊन उभा आहे. त्यामुळे आता भुजबळ नेमकं विकासाच्या नावावर, समीर भुजबळ असो किंवा भुजबळ घराणा विकासाच्या नावावर आता ते नांदगावमध्ये कशा प्रकारे लोकांना सामोरं जातील, मतदारांना सामोरं जातील हा एक प्रश्न आहे. त्यामुळं दुसऱ्याच बाजूने विचार केला तर कांदे जे आहेत त्यांच्याकडे आपण केलेली मागील कामं यांचा लेखाजोखा त्यांच्याकडे आता सध्या तयार आहे. त्यामुळे मी पाण्याचा प्रश्न सोडवला किंवा अनेक रस्त्यांचं उद्घाटन केलं किंवा लोकार्पण सोहळा केला, ज्या भरपूरशा योजना आहेत किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा केला. तर या अनेक गोष्टी त्यांच्या पारड्यात मतं पाडण्यासाठी पुरेशा आहेत की भुजबळांचं जे कडवं आव्हान आहे ते कांद्यांना यावेळेला आपण थोडंसं जड जाऊ शकतं. त्यामुळं कांदेंनी यावेळेला गाफील राहू नये. कारण भुजबळ जरी म्हटलं तरी दादा भुसे आज ह्या मिनिटाला जर बघितलं तर दादा भुसे पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे आहेत. एक वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे दादा भुसे त्यांच्यासोबत दिसणार नाही, पण तुम्हाला सुहास कांदे मात्र मुख्यमंत्र्यांसोबत आवर्जून दिसतील. त्याचं कारणच ते आहे की येणाऱ्या काही काळामध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट म्हणजे मुख्यमंत्र्यांचं स्वतः ज्याला आपण म्हणतो की स्वतः मॉनिटरिंग या संपूर्ण मतदारसंघात राहील.
असं एकंदरीत चर्चा आहे. त्यामुळं सुहास कांदेंना निवडून आणण्यासाठी सुहास कांदेंचंच बळ कामी येणार नाही, तर माफ करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचं बोललं जातं. अर्थातच हे सगळं निवडणुकीचं मतदान पूर्ण झाल्यावर सत्ता स्थापन होणार आहे. त्यानंतर 288 जागांमधनं कोण किती जागा मिळवतोय, कोणाचा मुख्यमंत्री बसतोय, त्यानंतरही अनेक फाटे फुटणार आहेत, त्यानंतरही अनेक आमदार निवडून आलेले हे इकडे तिकडे पळणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी सुद्धा एक होऊ शकते किंवा आहे तीच परिस्थिती जैसे थे राहू शकते. सेनेची शिंदे सेना जी आहे ती परत एकदा शिवसेनेत विलीन होण्याची पण शक्यता आहे. तुम्ही काही राजकारणात काहीही होऊ शकतं, हे आपल्याला मतदार सुजाण मतदार म्हणून आपल्याला एक कायम डोक्यात राहणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनाही माझं तेच आव्हान आहे की राजकारणात आपला जो नेता आहे तो आज रात्री ज्या पक्षात आहे तो उद्या सकाळी राहीलच याची एकदा खात्री करून घ्या आणि नंतरच तुम्ही मतदानाला किंवा त्यांच्या ज्या काही ते प्रचार करताय त्या प्रचाराला जा. कारण की तुमचा जो कोणी उमेदवार जो कोणी तुमचा उमेदवार आहे तो रात्रीतून ज्या पक्षात आहे, रात्रीतून त्याला काय आमिष मिळतंय आणि तो दुसऱ्या पक्षात जातोय हे तुमच्यापर्यंत कळायला खूप काळ आहे, खूप वेळ जातो. आणि हे लक्षात राहू द्या की दुसऱ्या दिवशी प्रचाराला जाताना आपला नेता हा त्याच पक्षात आहे का. मला इथे ही गोष्ट नमूद करायला आवडेल की राज ठाकरेंचा मनसे जो पक्ष आहे 2009ला, मला चांगला आठवतं, 2009ला राज ठाकरेंच्या पक्षाला नाशिक जिल्ह्यातून सलग 3 आमदार एकाच वेळी 3 आमदार दिले. म्हणजे राज ठाकरेंचा करिश्मा होता असंच म्हणून. राज ठाकरेंची जी लकब आहे किंवा राज ठाकरेंच्या सभांचं जे आकर्षण आहे त्याचं मतांमध्ये रूपांतर झालेलं आपण बघितलं. 2009ला सोबतच महानगरपालिकेमध्ये मनसेची एक हाती सत्ता होती. म्हणजे महापौर अशोक मुर्तडक हे सुद्धा तिथे स्थानापन्न झाले होते, महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. अर्थातच एक हाती सत्ता दिली होती राज ठाकरेंना, पण तेच नाशिककर आहेत की त्यानंतर त्यांनी मनसेचा एक साधा नगरसेवक निवडून जरी आणायचा असेल तरी त्याला खूप विचारपूर्वक मतदान केलंय. राज ठाकरेंच्या सभांना नो डाऊट की राज ठाकरेंच्या सभांना भरपूर तुफान अशी गर्दी असते, पण ते मतांमध्ये त्याचं परिवर्तन होतच नाही. हे खुद्द राज ठाकरेंनी स्वतः ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारलं आणि ते स्वतः काय मुलाखतींमध्ये पण सांगत असतात की मला तुम्ही जे काही सभेला उपस्थिती दाखवतात, भरभरून दाद देतात, मात्र तुम्ही मतदानाच्या वेळी कुठे गेलेला असतात असा थेट प्रश्न ते मतदारांना आता तर रोखठोकच विचारतात. याच्या आधी त्यांना विचारायला होत नव्हतं, मात्र ते आता सध्या प्रश्न विचारतात की तुम्ही ज्या मोठ्या गर्दीने येतात, ज्या संख्येने इथे उपस्थित राहतात, तसे माझ्या मतदारांना माझ्या उमेदवारांना तसं तुम्ही का निवडून देत नाही. तर ठीक आहे, राज ठाकरेंचा करिश्मा, राज ठाकरेंचे कोणते उमेदवार इथे उभे राहणार आहेत, नाशिक जिल्ह्याची परिस्थितीचा विचार केला तर ते अजूनही स्पष्ट नाही. राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार आहे याबद्दलही माहिती नाही. 113 जी काही नांदगाव विधानसभा आहे त्याच्यामध्ये इतर जे काही पक्ष आहेत त्यांचा किती फटका या समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांना बसेल हे आता सध्या सांगणं थोडं कठीणच आहे. कारण की विचार केला तर शिंदे आणि भुजबळ हे म्हणजे शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये आता सध्या भुजबळ आहे. त्यामुळं नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तिथे नेमकं सुहास अण्णा कांदे हे निवडणूक लढवणार याच्यामध्ये शंका नाही. मात्र तेथे समीर भुजबळ यांचं नाव अजून चर्चेत आहे, तसं ते जाहीरपणे बाहेर आलेलं नाही. तर 113 विधानसभा मतदारसंघ जो नांदगाव आहे तेथे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काही काळात आपण नांदगाव विधानसभा मतदारसंघामधील आढावा आणखी घेणारच आहोत. तेथील ज्या काही मुख्य समस्या आहेत त्या अजूनही त्यावर तोडगा आलेला आहे की नाही आणि त्या समस्या कुठपर्यंत तडीस गेलेल्या आहेत, सुहास कांदेंनी कुठपर्यंत आपले प्रकल्प हाती घेतलेले पूर्ण केलेले आहेत याचा संपूर्ण लेखाजोखा आपण बघणारच आहोत. तर येत्या काही दिवसामध्ये जी काही राजकीय उलथापालथ होणार आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही 288 जागांसाठी जी काही निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल ती दिवाळीनंतर राबवली जाईल किंवा साधारण दिवाळीनंतरच ती प्रक्रिया राबवली जाणार आहेत आणि आपलं जे काही विधानसभेचं जे काही मंत्रिमंडळ आहे त्याची स्थापना नोव्हेंबरच्या आसपास, डिसेंबरच्या सुरुवातीला होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय.
आज येथेच थांबतो. नमस्कार.